नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 1 ऑक्टोबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये मित्रांनो आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, अलीकडेच कोणत्या राज्यातील आंध्रो गाव 2024 चे सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव बनले आहे? तर मणिपूर। पुढील प्रश्न, अलीकडेच एडीबी ने फायनान्शियल इयर 2024 मध्ये भारताचा विकास दर किती टक्के असेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे? तर 7%। तर पुढील प्रश्न होता, नुकताच जागतिक रेबीज दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिवस साजरा करण्यात आलेला होता। पुढील प्रश्न होता, जपानचे पुढचे पंतप्रधान कोण होणार आहे? तर शिगेरू इशिबा होणार आहे। तर पुढील प्रश्न, वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2024 मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे? तर 58वे स्थान मिळालेले आहे। पुढील प्रश्न, दलित आणि आदिवासींवरील अत्याचारांच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल आहे? तर उत्तर प्रदेश हे राज्य अव्वल आहे। पुढील प्रश्न, अलीकडेच 20,942 फूट उंच शिखराला दलाई लामा यांचे नाव कोठे देण्यात आलेले आहे? तर अरुणाचल प्रदेश मध्ये देण्यात आलेले आहे। तर मदर मॅरी कम टू मी हे कोणाचे पहिले चारित्र्य नुकतेच लॉन्च होणार आहे? तर योग्य उत्तर अरुंधती रॉय यांचे। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न, कवच 4.0 ची चाचणी कोणत्या राज्यात घेण्यात आलेली आहे? तर राजस्थान या राज्यात घेण्यात आलेली आहे। पुढील प्रश्न, जागतिक हृदय दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला? तर 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे। यानंतर मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, बिहार राज्याचा दुसरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थापन केला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, कैमूर या जिल्ह्यामध्ये स्थापन केला जाईल। लक्षात ठेवा। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर पश्चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पानंतर बिहारला कैमूर जिल्ह्यात म्हणजेच कैमूर वन्यजीव अभयारण्य वर्षाच्या अखेरीस किंवा 2025 च्या सुरुवातीला दुसरा व्याघ्र प्रकल्प मिळणार आहे। तर सध्या राज्यात वाघांची एकूण संख्या 54 आहे। तर राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प संरक्षण प्राधिकरण म्हणजेच NTCA त्यांनी यासाठी मान्यता दिलेली आहे। तर कैमूर वन्यजीव अभयारण्य हे बिहारमधील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य आहे, जे कैमूर आणि रोहतास जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे। तर त्याची स्थापना 1979 मध्ये झालेली आहे। लक्षात ठेवा। तर बिहार विषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर बिहारची राजधानी पटना आहे। मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि सध्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आहेत। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न दुसरा, तर नेहरू ट्रॉफी बोट रेसची 17वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, केरळमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया। तर केरळमधील अल्लपुझा येथील पन्नमद्दा तलाव येथे पल्लथुरुथी बोट क्लबद्वारे संचलित करिचल चुंदनने सलग 5व्यांदा नेहरू ट्रॉफी जिंकलेली आहे। तर चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत करिचल चुंचदने 4 मिनिटे 29.785 सेकंद अशी वेळ नोंदवत व्हिलेज बोट क्लब कैनाकरीच्या वेयापुरम चुंदनचा 4 मिनिटे 29.790 सेकंदात पराभव केलेला आहे। लक्षात ठेवा। यानंतर केरळ विषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर राजधानी आहे तिरुवनंतपुरम। मुख्यमंत्री पी विजयन, सध्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आहेत। लक्षात ठेवा। यानंतर तिसरा प्रश्न, तर न्यायमूर्ती मनमोहन यांनी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, दिल्लीच्या। लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे 2024 च्या परीक्षेसाठी। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया। तर नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी न्यायमूर्ती मनमोहन यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदाची शपथ दिलेली आहे। तर त्यांनी सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा यांची जागा घेतली। तर न्यायमूर्ती मनमोहन जे त्यावेळी वरिष्ठ वकील होते, तर त्यांची 13 मार्च 2008 रोजी दिल्ली उच्च न्यायालयात नियुक्ती झालेली आहे। लक्षात ठेवा। तर न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे चौथा, तर एक्सोस्टोमा
सेंटियोनोए ही कॅटफिश प्रजाती कोणत्या राज्यात सापडलेली आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी नागालँड या राज्यामध्ये सापडलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती शॉर्टमध्ये. तर नागालँडची राजधानी कोहिमा आहे. मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ आणि सध्याचे राज्यपाल ला गणेशन आहेत. ठीक आहे. यानंतर 5वा प्रश्न पाहून घेऊया. तर भारतीय ॲथलीट गुरमीत सिंग यांनी जपानमधील जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमध्ये पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया. तर भारतीय ॲथलीट गुरमीत सिंग यांनी जपानमधील जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमध्ये पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर त्याने 13 मिनिटे आणि 11.82 सेकंदांच्या वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम केलेला आहे. तर त्याने स्वतःचा 13 मिनिटे आणि 18.92 सेकंदाचा स्वतःचा विक्रम मोडलेला आहे, जो त्याने या वर्षाच्या सुरुवातीला सेट केलेला होता. तर त्याच्या आधी हा विक्रम देश बांधव अविनाश साबळे यांच्या नावावर होता. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर नुकताच आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 30 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय भाषांतर दिवस साजरा केला जातो, जे भाषांतराचे महत्त्व अधोरेखित करते. तर ही तारीख सेंट जेरोमची पुण्यतिथी आहे, ज्यांना अनुवादकांचे संरक्षण मानले जाते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 7वा प्रश्न. तर कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक आणि ग्राहक बनलेला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपला भारत देश. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घ्या. तर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल म्हणजेच इंधन अल्कोहोल उत्पादक आणि ग्राहक बनलेला आहे. तर भारताचे अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी घोषणा केली की भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक आणि ग्राहक आहे. तर इंडिया शुगर अँड बायो एनर्जी कॉन्फरन्समध्ये त्यांनी गेल्या दशकात ऊस उत्पादनात 40% वाढ झाल्याचे सांगितले आहे. लक्षात ठेवा. तर गेल्या वर्षी भारताला जागतिक केंद्र बनवण्यासाठी 19,744 कोटी रुपयांच्या खर्चासह नॅशनल ग्रीन हायड्रोजन लॉन्च करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 8वा. तर नुकतेच US नॅशनल क्रिकेट लीगचे आयुक्त कोणाला बनवण्यात आलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हारून लोरगट यांना बनवले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे म्हणजेच ICC चे CEO आरोन लॉरगट यांनी US नॅशनल क्रिकेट लीग म्हणजेच NCL च्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ज्यांचा उद्देश अमेरिकेत क्रिकेटला लोकप्रिय करणे हा आहे. तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 9वा. तर उदयनिधी स्टॅलिन कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी तामिळनाडू या राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. तर याविषयी महत्त्वाची माहिती. तर उदयनिधी स्टॅलिन यांची तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या उपस्थितीत राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. तर त्यांनी युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री म्हणून काम पाहिले होते. यानंतर मित्रांनो आपण तामिळनाडू विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन. लक्षात ठेवा. राजधानी आहे चेन्नई आणि सध्याचे राज्यपाल RN रवी आहेत. लक्षात ठेवा. यानंतर 10वा प्रश्न. तर IIFA 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर योग्य उत्तर शाहरुख खानला मिळालेला आहे. लक्षात ठेवा. तर कोणता होता चित्रपट? जवान हा चित्रपट होता. तर मित्रांनो 2 प्रश्न मी एक्स्ट्रा घेतलेले आहेत कारण महत्त्वाचे प्रश्न होते. तर 11वा प्रश्न आहे IIFA 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए राणी मुखर्जी यांना मिळालेला आहे. तर कोणता चित्रपट? मिस्टर चटर्जी वर्सेस नॉर्वे. लक्षात ठेवा. यानंतर शेवटचा प्रश्न. तर रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर योग्य उत्तर
ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्रामध्ये केलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वर ऑक्सिजन बर्ड पार्क म्हणजेच अमृत महोत्सव पार्कचे उद्घाटन केलेले आहे. तर एकूण 8.23 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या उद्घाटनाची रचना पक्ष्यांचे नैसर्गिक निवासस्थान आणि स्थानिक लोक आणि पर्यटकांसाठी मनोरंजनाची जागा म्हणून करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊया. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात. तर भारताच्या GDP मध्ये महाराष्ट्र हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरलेले आहे. तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. यानंतर भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाढवण बंदराचे महाराष्ट्रात उद्घाटन झालेले आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील विश्वशांती बौद्ध विहाराचे उद्घाटन महाराष्ट्र या राज्यामध्ये केलेले आहे. तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. यानंतर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य बनलेले आहे. आणि मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, दलित आणि आदिवासींवरील अत्याचारांच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.